राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपलं बरंचसं मित्र विचारतात का तुमच्या घराचं काम कुठं आलं आहे, किती घर झालं आहे त्या. विचारतात ना. तर मित्रांनो, आता पाया पूर्ण झाला आहे, पाया पक्का खोलणे झाला आहे, ते तुम्ही आपल्याला दाखवला. तेवढा पाया भरायसाठी आपल्याला मोठी दगडं आणावं लागणार आहेत आणि बरीचशी दगडं लागणार आहे. म्हणतात ना, पाया भक्कम तर घर चांगला. तर पाया भक्कमच पाहिजे. तर त्यासाठी ना मित्रांनो, आज आपल्याला पाया भरायला मोठमोठी दगडं आणायची आहेत ना, मग JCB आणि ट्रॅक्टर सांगितलं आहे. कारण JCB शिवाय त्या मोठमोठी दगडात ना आपली जमणार नाही. कारण तेवढे दगडं उचलून येणं शक्य नाही. मग त्याच्यामुळं आता गेला आपल्या 2 पैसे तर वाढव, काय हरकत नाही मित्रांनो. कारण ते काम आहे सगळं अवजड काम आहे. तर चला आता JCB आणि ट्रॅक्टर कुठं राहिलं तुमची. आलंच गावात फोन केलता. तर मित्रांनो चला आता आपल्या आजचं काम हे आता JCB आणि ट्रॅक्टर पाहू आता कुठं राहिलं ते. तर हा पहा मित्रांनो, JCB हा आमच्याच म्हणजे नातेवाईकांचा JCB आहे. तर मग आता तो पण आला आहे, त्याला बोलला होता आम्ही ना. तर डिझेल संपला होता त्याचा. मग आता त्याच्यामध्ये डिझेल टाकून घेतात ते. आणि समोर ट्रॅक्टर पण आला आहे. हा ट्रॅक्टर पिंपरकण्याचा ट्रॅक्टर आहे. आणि मग आता त्यांचं काम चालू झालं. आता इथं किती मोठमोठी दगडा होती, त्या दगडा काय म्हणजे माणसाच्या उचलली नसती. मग त्या JCBच्या बकेटना उचलून आणि मग त्या ट्रॅक्टरमध्ये ठेवायची. आणि मग हळूहळू ट्रॅक्टर जिथं आपण पाया खोदलाय ना तिथं नेऊन त्या दगडा आता आपल्याला उभा राहायला लागतील. चला आता त्यांचं काम जेवढी चांगली दगड आहेत आता पायासाठी नंतर जरा चांगलीच निभार दगडा लागत होती मोठमोठी. आणि दगडा पण चांगली लागत होती. आणि मग आता ट्रॅक्टर इथं ह्या पायापाशी आलाय ना, पाया खांदा आपण इथं. तर मग आता इथं ह्या दगडा उभारून देतोय म्हणजे जेणेकरून आपल्याला इथं जवळच पायाजवळून त्या दगडा आपल्याला लोटता येतील खाली. चला आता ट्रॅक्टरच्या किती ट्रिप होतात माहीत नाही, तरी आपली बहुतेक त्यांच्या अंदाजानुसार 5-6 ट्रिपा लागतीलच. बाबा एवढी मोठाली दगडा आहेत, लई मोठाली दगडा आहेत. आणि वर काम पायासाठी पोरांची जरा ते पोरं आल्यात. मग मित्रांनो आता आहे ना हळूहळू त्या काम आपला चालू झाला आहे. बराचसा म्हणजे टाईम होतो आहे. आणि मग 5-6 ट्रिपा आणून टाकल्यानंतर आहे ना हा पाया याच्यामध्ये दगडा लोटाय आपण JCBनंच लोटून घेतो दगडा. JCBनंच पाया भरून घेऊ आपण. म्हणजे एवढी मोठा दगडा पुन्हा त्याच्यामध्ये पायात लोटायचे ना. तर मग शेवटी मशीन आहे नाही का, मशीनना म्हणजे केवढा दगड लोटता येतोय पायामध्ये. तर आता त्या साईडचा पाया पूर्ण भरून झाला आहे. इकडं पाठीमागं राहिला आहे. 2-3 दगड टाकला मोठा मित्रांनो, लगेच पायावर येतोय भरून, हटक्यान पाया भरून येतोय. त्याच्यामध्ये आता आपली अजून बराच भरून गावसुद्धा वाचायला लागणार आहे. म्हणजे सगळं काम JCBनं नाही, बाकीचा का दगडात ना आपली हाता नाही पण बसून घ्यायला लागतील चांगली अशी. तर JCBचं सुद्धा जवळजवळ 4-5 तास झालंच म्हणायला. आणि मित्रांनो आता बराचसा आता टाईम होत चालला आहे. जवळजवळ संध्याकाळचं आता 5 वाजले तुम्ही. तर बरंच मित्र म्हणायचं तुमच्या घराचं काम कुठं राहिला. काम मस्त झालं आहे ना. काम लय भारी झाला. ऑपरेशन नसतं झालं. ऑपरेशन काय होतं एवढल्या मोठ्याला दगडी काय माणूस नाही आवता नाही आल्या नसते आणि किती गडी चालला असं तर नसते आलं. गेलो 2 पैसे वाढव पण मग आता विलाज नाही झाला नाही का. मग आता पैशाशिवाय काय. पैशाशिवाय काय होतच नाही ना. चालेल मग तू कर स्वयंपाक आता. आम्ही करते आता 5-6 झालं की आता अजून एक आणायची तिथली मी त्या पुढे आणते. चालेल. आता आम्ही जातो आजू तू कुठं झाला भाऊ. चालू घरी चला. तरी पण मित्रांनो शेवटी आपल्याला मग एक JCB आणि ट्रॅक्टर सांगावा लागला. कारण भरपूर लांबून दगडा आणायची होती आणि एवढी मोठे दगडा म्हणला का JCBना शेवटी ट्रॅक्टरमध्ये JCBनाच टाकावं लागले. कारण माणसाशन हे शक्य नव्हता. आणि काही दगडा तिकडं टाकल्यात पहा. आणि जवळजवळ हा गळ्या एवढा पाय ना. आता
एवढ्या मोठ्या दगडाने हा पूर्ण भरून आला आहे पहा. तिकून पण पाया पूर्ण भरून झाला आहे. फक्त थोडासा इटा भरायचा बाकी आहे. तर त्यासाठी सुद्धा दगडा तिकडे शिल्लक आहेत ते पहा. तेवढ्यामध्ये तो भरून येईल. आणि अजूनही ट्रॅक्टरचं काम चालूच आहे. पण आज ओके काम झालं. आता पहा ह्या पायामध्ये ना केवढ्या मोठ्या दगडा टाकल्यात पहा, एकदम जबरदस्त. आणि म्हणतात ना मित्रांनो, पाया हा भक्कम असावा. आणि म्हणूनच आपण एकदम भक्कम म्हणजे असा दगडा मोठमोठे आणले ते. असो, आपलं 2 पैसे गेलं ना तर वाद नाही मित्रांनो, पण घराचं काम ह्या एकदाच होत आहे आणि आपल्याला त्या करून घ्यावं लागत आहे. शेवटी कर्ज झाला तरी चालेल, पण मग आता विलाज नाही. घर हा या एकदाच होत आहे मित्रांनो. म्हणतात ना, घर पावा बांधून आणि लग्न पावा करून. आमच्या आयुष्यातला, आमच्या जीवनातला पहिलाच घर आम्ही बांधतो आहे. कारण आजपर्यंत आपण तर वाडवडिलांच्याच आपल्या घरामध्ये राहत होतो, त्यांच्या कष्टाच्या. तर आपण ह्या बांधतो आहे मित्रांनो. तर असा जेमतेम जवळजवळ आज JCB आणि ट्रॅक्टर मिळून जवळजवळ बराचसा म्हणजे 6-7 तास चालवतो दोन्ही. आणि ह्या अजून पानसं काढायची आपला पाय आता भरून झाला आहे. यामध्ये आता आपल्याला आणखीन गाळ वतायला लागणार आहे. याच्यामध्ये पूर्ण असा पाताळ गाळ घालून आपल्याला वतायला लागणार आहे मित्रांनो. आणि जवळजवळ पानसाळीपर्यंत आपला पानसाळी निघेपर्यंत 50,000 ते 60,000 रुपये खर्च होतोयच मित्रांनो. म्हणजे जसे तसे म्हणजे आता ह्यो पाय आपला खोल होता. खोल नसता तर आपल्याला एवढा JCB आणि ट्रॅक्टर सांगावं नसता लागला. दगडा थोडी बसली असती. पण खोल निघाल्यामुळं आपल्याला शेवटी आणि पाया हा भरणाच भाग पडतो मित्रांनो. याला कॉलमही म्हणतात नाही का. तर असं मित्रांनो, शेवटी आता पानसळीपर्यंत जेवढा खर्च होणार आहे तेवढा होणारच आहे. धीरे धीरे हे काम आपलं चालू होणारच आहे. आणि आपलं बरंचसं मित्र म्हणतात तर तुमचं घर कुठपर्यंत आलं. तर मित्रांनो, आत्ता इथं आपण फक्त पाया भरला आहे. अजून पायामध्ये आपल्याला गाळ ओतायचे. तर असं मित्रांनो, तरी पण बऱ्याच मित्रांनी मला म्हणजे कमेंटमध्ये सांगितलं होता की तुमच्या घराचं काम चालू असताना पण व्हिडिओ बनवा. नक्कीच मित्रांनो, घराचं काम कुठवर आला, काय कुठं थांबला, हे सगळं आपल्या व्हिडिओमध्ये पाय भेटणारच आहे. असं मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो, आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना, चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.